राइट। तो भाग्यश्री आपकी सीनियर थी, लास्ट बैच। उन्होंने 40 डेज पूरा 40 to 50 डेज वो बैच में थी और उन्होंने ऑलमोस्ट सभी बैचेस कंप्लीट की। मीन्स एक बैच आगे चल रहा था, एक बैच बिल्कुल स्टार्ट हुआ था, तो उसमें इस तरह से बैच कंप्लीट किया गया, ठीक है उनके हाथ से। और मोस्ट हार्ड वर्किंग पर्सन दैट टाइम, शी गॉट अराउंड 30 मार्क्स मोर देन कट ऑफ, ठीक है। जो कट ऑफ आया था उस साल, लास्ट टाइम का कट ऑफ जो था उससे 30 मार्क्स का लीड था। और इंटरव्यू भी उतना अच्छा परफॉर्मेंस रहा, इंटरव्यू में बहुत अच्छे क्वेश्चंस पूछे गए। उन्होंने अलॉन्ग विद एमएससी ग्रेजुएशन चल रहा, पोस्ट ग्रेजुएशन चल रहा था राउरी कॉलेज है राउरी, पोस्ट ग्रेजुएशन एग्रीकल्चर में चल रहा था, साथ में एग्जाम देने के लिए छुट्टी लेके आई थी और अच्छा रहा परफॉर्मेंस, ठीक है। तो हमें बड़ी खुशी हुई उसको कि सच में इतना अच्छा मार्क्स, मैं तो यकीन नहीं कर पा रहा था कि कोई स्टूडेंट साथ में, क्योंकि बाकी लोगों को तो बहुत सारा समय मिल जाता है तो भी इतना मार्क्स अच्छा नहीं अवेलेबल होता है, ठीक है। और वो भी एग्रीकल्चर स्टूडेंट जिनको मैथ्स का टच नहीं है, मैथ्स बैकग्राउंड नहीं है, उसके बावजूद इतना अच्छा मार्क्स उन्होंने पाया और बैंक में पोस्टिंग मिला। वहाँ पे भी अच्छा परफॉर्म करेंगी, आशा है कर रही है, ठीक है। प्रमोशन के चांसेस है। वो आई इसलिए है क्योंकि अभी कौन से एग्जाम आगे देना चाहिए, जैसे JIB CIB, आफ्टर ज्वाइनिंग बैंक सेवरल एग्जामिनेशंस, उसका भी आपको गाइडेंस दिया जाता है। आप जब बैंक में लग जाएंगे आपको बताया जाएगा कि JIB हो गया, CIB हो गया, सेवरल अदर SME का एग्जाम हो गया, उसके एग्जाम आपको बताए जाएंगे। तो उस चीज के लिए आई है और बात किया, तो आपसे वो बात करेंगे, आप देखो, ठीक है ना। आवाज येतो मागे? मी भाग्यश्री गोरे, रामनाथ कापूस सुकारी. माझं एज्युकेशन हे ॲग्रिकल्चर फॅकल्टीमध्ये झालेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर मी परभणी युनिव्हर्सिटीमध्ये, मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी परभणी. तर MSc मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये केलेली. ॲज अ ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून मी जॉईन आहे विजया बँकेमध्ये. आणि मी आज जे काही आहे ते फक्त ह्या क्लासमुळे, सरांमुळे, मृदुल मॅडममुळे आहे. असं नाही करून चालत नाही सर, तुमच्यामुळेच आहे मी. इथपर्यंत येण्याचं म्हणजे कसं पोहोचली मी, तर सरांचं मी गेस्ट लेक्चर अटेंड केलेलं परभणी युनिव्हर्सिटी आणि राहुरी. म्हणजे सर्वांना माहिती आहे की ते स्पर्धा परीक्षेचं केंद्र मानलं जातं. तर तिथे जेव्हा गेस्ट लेक्चरसाठी लेक्चरर बोलवले जातात, ते महाराष्ट्रातले म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट टीचर असतात. सरांनी तिथे 1000-1200 मुलांसमोर 12-12 तास शिकवले, तरी असं वाटलं नाही की कंटाळवा. विदाउट एनी फॉर्म्युला, छोट्या छोट्या ट्रिक्स यूज करून सरांनी गणित समजवलं. तेव्हा कळलं की हे किती सहज आणि सोपं आहे. त्याच्यानंतर मग पेपरमध्ये काही दिवसांनी ह्या क्लास पेपरमध्ये ॲड आली, जी माझ्या मैत्रिणींनी पाहिली. तिने मग विचारपूस केली, कारण राहुरीला येतात ना बऱ्यापैकी गेस्ट लेक्चर ते होतात. मग आपल्याला एखादी व्यक्ती आवडली किंवा शिकवणं आवडलं की आपण लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो की हा मास्तर खूप छान शिकवलं. त्या पद्धतीने मग आलो आम्ही इथे क्लासला. तेव्हा एक्झामला फक्त 30 ते 40 दिवस राहिलेले. मग सरांनी सांगितलं की कसा अभ्यास करायचा. आणि 30 ते 40 दिवस राहिलेत म्हणजे पूर्ण जो सिलेबस आहे तो तर कम्प्लीट नाही. मग सरांनी मेन चॅप्टर सांगितले 5-6 की जे करशील ते परफेक्ट कर, की पूर्ण करण्याच्या नादात जाऊ नको की हे ते नाही असं काहीच होणार नाही. जे करशील, जेवढं करशील ते परफेक्ट कर. त्यानुसार केलं. निगेटिव्ह मार्किंगचं सरांनी व्यवस्थित समजून सांगितलं की एखादा म्हणजे प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर 99% बरोबर वाटते, पण 1% कुठेतरी वाटते की हे नसू शकते, तरी पण तो प्रश्न सॉल्व्ह करायचा नाही, कारण नेहमी एक निगेटिव्ह मार्क तुम्हाला अपयशाकडेच घेऊन जाईल. त्याच्यानंतर मग सरांनी सेक्शन वाईज सांगितलं की किती प्रश्न म्हणजे सोडवायचे. 200 पैकी 120 पर्यंत जरी तुम्ही म्हणजे गेला, ॲक्युरेसी असेल तर तुमचा रिझल्ट येण्यापासून तुम्हाला कोणी सोडू शकत. आणि हे मला पहिल्यांदा इथे आल्यानंतर 4 वर्षापूर्वी मी एक क्लास लावलेला. तिथे जेव्हा गेलो तिथे म्हणे की 200 पैकी 200 क्वेश्चन तुमचे झालेच पाहिजे सोडव, नाहीतर तुमचा म्हणजे रिझल्ट कधीच येऊ शकत नाही. तेव्हा असं मग वाटलं की वाचूनच होणार नाही 200 प्रश्न एवढ्या कमी वेळात, तर सोडवणार कधी. मग पेपरला जायचो, बसायचो, अर्धा तासात गोळे काढून यायचो, आजूबाजूला पाहायचं, सगळे म्हणजे सोडवतात. मग काय की आपल्याला कसा त्यांना एवढा वेळ लागतो. पण आज कळते की आज 120 जरी प्रश्न सोडवायचे असतील तर 2 तास कमी पडतात. आणि ही सगळी जी कंडिशन ती फक्त सरांनी मिळाली. सरांनी तेवढं शिकवलं, तेवढं सोडवता येऊ लागलं, म्हणून असं झालं. त्याच्यानंतर मी परीक्षा क्रॅक झाली. इंटरव्ह्यूची वेळ आली तेव्हा मला वाटते लायब्ररीचं काम सुरू होतं. सरांना वेळ नव्हता, तरी पण सर 11-12 वाजेपर्यंत रात्री थांबायचे. माझं करून घेतलं प्रिपरेशन. मृदुल मॅडमनी
जास्त मेहनत घेतली. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचा मला फायदा झाला. SBI मॅडम SBIमध्ये होत्या. SBIचे इंटरव्ह्यू किती टफ असतात हे सगळ्यांना माहिती. त्या लेवलचं प्रिपरेशन त्यांनी करून घेतलं. सरांनी म्हणजे इंटरव्ह्यू हॉलमध्ये गेल्या पॅरेंट्ससमोर गेल्यानंतर त्यांना विश कसं करायचं, कसं बसायचं, ह्या पूर्ण गोष्टीपासून आय कॉन्टॅक्ट कसे ठेवायचे हे सगळं सांगितलं. त्याचा उपयोग झाला. त्याच्यामध्ये आज मी इथे आहे. मला एवढंच म्हणायचं की सरांचं आणि मॅडमचं योग्य मार्गदर्शन आणि तुमची जर मेहनत असेल तर यश तुमच्यापासून कोणीच रोखू शकत. सरांची आभार मानण्याकडे माझ्याकडे शब्द नाही आहेत, तरी पण थँक्स टू सर, मॅडम, ऑल स्टाफ ऑफ युनिव्हर्सिटी. पुढच्या स्पर्धा परीक्षेसाठी माझ्याकडनं इंटरव्ह्यूमध्ये मॅडम काय काय विचारलं? इंटरव्ह्यूमध्ये बद्दल विचारलेलं मला. त्याच्यानंतर ज्या ज्या आपल्या बँका आहेत त्याचे अध्यक्ष वगैरे विचारलेलं आणि विजय बँकच्या नाही बाकीचे जे काही बँक आहेत त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणजे महिला बँक, ICICI वगैरे अशा बँकेचे अध्यक्ष विचारले आणि ॲग्रिकल्चरची पोस्ट होती त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरबद्दल जास्त विचारले. ग्रुप डिस्कशनमध्ये काही ग्रुप डिस्कशन म्हणजे गाव विचारलं त्यांनी काय केलं वगैरे गाव माहिती आपल्याला रायगडसाठी. आणि इथे ज्या सर नोट्स प्रोव्हाइड करतात त्याच्यावरच सगळं झालंय का? म्हणजे सरांनी पहिले सांगितलेलं की बाहेरून नोट्स घेऊ नका, कारण एवढं मटेरियल इथे देतात, अवेलेबल करून देतात आणि मी तेवढंच केले. तेव्हा नाही जेवढं दिलं तेवढं केलं. क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह केले आणि सरांनी मात्र वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांनी ज्या काही म्हणजे सांगितलं की सॉल्व्ह करून एवढे एवढे प्रॉब्लेम एखाद्या चॅप्टरवर तेवढं केलं. पण अशी 30 दिली होती, कट ऑफ कमी होता. शेवटची तर ॲग्रिगेट नाही कळत ना, इंटरव्ह्यूची वेळ. बाकी सीनियर्स थे उनको एक एक दो मार्क की ज्यादा कट ऑफ से, जिसमें ओनली स्टूडेंट बहुत लोग थे, ऐसा नहीं कि उस बैच में श्रीकांत था, अजय गिरे था, लेकिन ये लोग दो बैचेस करके थे यार, उसके बावजूद उनको एक 5-6 मार्क्स से ज़्यादा थे. सब लोग सिलेक्टेड है. श्रीकांत का भाई भी तो उस बैच में 4 बजे के बैच में 4:30 के बैच में. तो ये जो लोग भी थे इनको एक 5 मार्क 10 मार्क का लीड हुआ करता था, लेकिन ये अकेले स्टूडेंट थे कि जिसको इसका हार्डवर्क भी टेक किया वापस. आणि ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला की मी 2 बॅचेस अटेंड केल्या, एक सकाळची एक संध्याकाळची. तेव्हा तेव्हा बॅचेस मागे पुढे होत्या, म्हणजे दोन्ही बॅचेसमध्ये एकच चॅप्टर सुरू होता, त्याच्यामुळे खूप जास्त रिव्हिजन इथेच झाली. त्या गोष्टीचा सर्वात जास्त म्हणतात की 5-6 चॅप्टरवर तुम्ही ग्रीप मिळवली तर तुम्ही रिझल्ट ट्रॅक करू शकतात. ही गोष्ट म्हणजे तेवढी खरंच योग्य बरोबर, कारण मी स्वतः ते केलं. हर एग्जाम का अपना क्राइटेरिया है. जरूरी नहीं कि एक ही एग्जाम, कुछ एग्जामिनेशन है जैसे अभी है SSC का एग्जाम होगा, आपका FCI का एग्जाम हो गया, फिर बाकी एग्जाम्स हो गए, मीन्स इंश्योरेंस का एग्जाम वो नहीं हो सकता 4 ये मैं भी बोलूँ, ठीक है. लेकिन बैंकिंग हो सकता है, क्योंकि बैंक एप्लीकेशन पे आता है, एप्लीकेशन पार्ट पे मैक्सिमम दिया है, बाकी चीज़ें हैं, सो आपको आगे फायदा होगा. क्योंकि मैक्सिमम क्वेश्चंस, और जो लोग भी एग्रीकल्चर से हैं वो लोग बिल्कुल मान लो कि आपका सिलेक्शन पक्का है, ठीक है. क्योंकि एग्रीकल्चर भर के होता है, पता नहीं क्यों ऐसा क्यों है, लेकिन एग्रीकल्चर पूरे ही लग जाते हैं क्योंकि स्पेशल टैलेंटेड होते हैं. आप बोले तो उनको बोलेंगे. विजया बँकेची इंटरव्ह्यू फक्त इंग्लिशमधूनच झाली की लोकल लँग्वेजचा वापर? लोकल लँग्वेज फक्त माझ्या चॅनलमध्ये एक आउटसाइडर होते, त्याच्यामुळे ती हिंदीमध्ये. की ठीक आहे ना, इंग्लिश तुम्हाला म्हणजे एखाद्या वेळेस येत नाही तर 5 मार्क कमी मिळवायचे, त्यापेक्षा लोकल लँग्वेजमध्ये बोला, म्हणजे
परफेक्ट उत्तर तरी देतो ना. मी तर मराठीत बोलले सुरुवातीला, पण तिथे एक हिंदी साईडर होता, त्याच्यामुळे हिंदीमध्ये पेपर दिला. लँग्वेजचं काही कंपल्सन नाही. नाही म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये तरी नाही. ॲग्रिकल्चरसाठी तरी स्पेशली नाही आहे. HR वगैरे त्यांच्यासाठी आहे. उसने पहले ही भर दिया था. अरे वो लास्ट बोल आप वो दे रहा है सर. अरे उनको पता नहीं था पहले फॉर्म कैसे भरना, क्लास लगाने से पहले फॉर्म भरा, तो फॉर्म कैसे भरना वो भी नहीं पता, तो उसको फोन किया, उसने भरा लास्ट डे. तो जो प्रेफरेंसेस मिले वो डाल दी, मुझे मिले नहीं थे तभी. इसलिए वीजा बैंक अभी पूरी एग्जाम IPSC कंडक्ट करती है, तो IPS के थ्रू ही उनको पोस्टिंग बाद मिलता है. अपन पहले फॉर्म भरते समय ऑप्शन चूज करते हैं, उसके बाद वो पोस्टिंग देते हैं. नॉर्मली मैं कोशिश करता हूँ कि यूनियन बैंक डाला जाए. यूनियन बैंक क्लासेस में जो भी बच्चे थे उनको यूनियन बैंक डालने के लिए बोला गया, लेकिन इन लोगों ने लेट ज्वाइन किया, जिन्होंने भी फॉर्म्स के डेट के बाद जिन्होंने ज्वाइन किया उन्होंने अपने मन से कोई भी बैंक डाल दिया. बट शी इज लकी दैट कि वीजा बैंक उनको अच्छा ट्रीट कर रहा है. दे आर गोइंग टू गिव हर प्रमोशन. रिसेंटली उनका कुछ हुआ है प्रमोशन की बात चल देख. और कुछ नहीं. ओके एवरीबॉडी, या थैंक यू वेरी मच. आप लोग ओके रहिए ना. अंकुश, सॉरी कुशल. Yeah, everybody listen. So simple समझ, मुझे लगा नहीं होगा आपको कि कोई बाहर से कोई पर्सन लाया है या उनके, ऐसा नहीं. आपके बीच में आपका अपना सब, ठीक है ना. जो यहाँ बैठा यहाँ जिन्होंने काम किया, जिन्होंने पढ़ाई की और अपना रिजल्ट आया, सिंपल. ठीक है. ये बोल तो नहीं पाई आपने, अभी श्रीकांत को नहीं मिले. ठीक है. श्रीकांत करके हमारे पास स्टूडेंट थे, सदा मैं उनको डांटता था और कभी नहीं, काफी बातें करते मिलता था मुझे, तो मैं हर बार डांटता था. उसका सिलेक्शन हो गया, मैं सोच में पड़ गया, तो हो गया. ठीक है. फाइनली उनको पोस्टिंग उनके मन से नहीं मिला, उनको आजमगढ़ दिया यूपी. तो पता नहीं डेट का होगा, कुछ हुआ होगा, तो या फॉर्म भरते हुए कुछ गड़बड़ कर दिया, आजमगढ़ यूपी दे दिया. उनका भाई है हमारे बैच में. और फिर वो मिलने आया, मैं यहाँ बैच में स्टूडेंट्स के आगे उनका स्पीच रखा था. मैं यहाँ खड़ा था, वो वहां से यहाँ तक आए और भाग गए, मुझे नहीं बात करना होगा. तो ऐसा होता है. ठीक है. सो डर लगता है बोला कि इंटरव्यू अलग चीज है, स्टेज पे खड़ा रहना अलग बात. आई अप्रिशिएट कि आप लोग अगर कभी स्टेज पे आए, कभी बोला तो बिल्कुल गारंटी से आएंगे, तो पढ़ाई करो, गारंटी से स्टेज पे आना है आपको. ठीक है. एज अ ऑफिसर मैं चाहता हूँ आप ऑफिसर बने और जल्दी क्यों मैं आपको बताना चाहता हूँ, जैसे आप ये बात करके करना कितना ये इस सब की चिंता मत करो. आप अपना सेक्शनल हर चीज ज्यादा रखो. अब इस बार क्या हो गया आप जानते नहीं. RBI असिस्टेंट आपको पता है रिजल्ट, RBI असिस्टेंट का रिजल्ट एक समय था जब RBI असिस्टेंट चालू हुआ 2 से 3 साल पहले, तब पहले बैच में 87 का कट ऑफ लगा था ओपन का, और इस बार 147. अगले साल शायद 198 लग जाएगा. ठीक है ना. क्या करें, क्योंकि पूरा यूपीएससी वाले स्टूडेंट्स सब इस तरफ पलट. क्यों ऐसा हुआ, क्योंकि प्रॉब्लम यह है RBI में एंट्री है और वो जो पद है उसमें उतना काम नहीं है. ठीक है ना. क्योंकि RBI में कस्टमर कितना आता है, किसका अकाउंट RBI में है नहीं, तो इसी तरह से तो RBI असिस्टेंट की तरफ इतना क्राउड हो गया. अभी कट ऑफ की तो कोई बात ही नहीं है. ठीक है. कट ऑफ की तो कोई बात ही नहीं है. तो आप अपना पढ़ाई करो, बिल्कुल दिल से पढ़ाई करो. मैं जो भी पढ़ा रहा हूँ आप बिल्कुल देखो उसका रिजल्ट आ. ठीक है. कोई पद कम ज्यादा नहीं होता है. आपको पता नहीं RBI असिस्टेंट, आपको RBI में एंट्री मिल गया खत्म ना, आप कभी ना कभी तो RBI ऑफिसर बन जाएंगे शायद. ठीक है. सो ये होता है. सो सिंपल. अभी जैसे इंश्योरेंस सेक्टर बोला गया, आपको ज्वाइन तो करो, आपको बाकी एग्जाम्स देने के लिए साथ मिल जाए. वैसे भी कुछ नहीं कमा रहे, 45,000 सैलरी बहुत होता है गवर्नमेंट सेक्टर. ठीक है. सो चुपचाप आप अपने पढ़ाई कर सकते हैं, यूपी से निकाल सकते हैं, उम्र है आपका, तो आप अभी ये सब फॉर्म्स फिलअप कीजिए. FCI का एग्जाम आ रहा है. ठीक है. सो मैं चाहता हूँ कि जो भी सीनियर्स है उनको इसमें दिलाना चाहता हूँ. कल आपसे एक और सीनियर मिलने आएंगे. सुनील का बैंक ऑफ बड़ौदा सिलेक्शन हो गया, फाइनल सिलेक्शन हो गया. दिवाली से पहले उनका रिजल्ट आया, फाइनल बैंक ऑफ बड़ौदा फाइनल सिलेक्शन हो गया.
ठीक है। सो इनका पहले बैंक ऑफ इंडिया सिलेक्शन हुआ था 12th करके, फिर उन्होंने वो छोड़ दिया, नहीं ज्वाइन किया, उन्होंने यहाँ कॉग्निजेंट में ज्वाइनिंग किया था। कॉग्निजेंट भी आया था 2 सिलेक्शन के हाथ में, लेकिन पूना में अपने क्लास में रहना है करके उन्होंने वो ज्वाइन नहीं किया, इसी क्लास में बरकरार रहे, क्योंकि उनका सेकंड पोस्टिंग बैंक ऑफ इंडिया का उनको कुछ राइडर मिला था, तो वो नहीं लिया उन्होंने, पूना में कॉग्निजेंट में रहे और उसको भी कल रिजाइन कर दिया। और कल जब आएंगे आपसे मिलने, उनका बर्थडे भी है, ठीक है, सो थोड़ा सा विश भी कर दें, ठीक है, चलेगा। कल उनको मिलने के लिए बुला रहे हैं, तो आपसे बात होगी, ठीक है। सो थैंक यू।